रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे भागवत एकादशी. मी तुम्हाला भागवत एकादशीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी पांडुरंग लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. महाभारत काळातील गोष्ट आहे. एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाले, हे त्रिलोकीनाथा, मी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीची कथा ऐकली. आता कृपया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगा. या एकादशीचे नाव आणि महत्त्व काय आहे ते आता मला सविस्तर सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडुपुत्र, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव योगिनी एकादशी तसेच भागवत एकादशी आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. हे व्रत इहलोकात भोग आणि परलोकात मुक्ती देणारे आहेत. हे पांडुपुत्र, ही एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. या व्रताने सर्व पापे नष्ट होतात. मी तुम्हाला पुराणात सांगितलेली कथा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हेममाळी हा अलकापूरचा एक साधा पण अत्यंत कर्तव्यनिष्ठ माळी होता. रोज पहाटे मानसरोवरातून सुगंधी कमळे आणून यक्षराज कुबेरांच्या स्वाधीन करणे हेच त्याचे पवित्र कार्य होते. त्या दिव्य कमळाने कुबेर भगवान शंकरांची पूजा करत असत. हेममाळी आपल्या सेवेमुळे सर्वांचा लाडका होता. पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जिने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. एका क्षणाची चूक त्याला स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन आली, पण त्या चुकीने त्याला भक्तीचा खरा मार्गही दाखवला. ही कथा केवळ एका माळीची नाही, तर प्रत्येक माणसाची आहे, जो आयुष्यात कधीतरी चुका करतो पण मनापासून पश्चाताप करून पुन्हा परमेश्वराच्या चरणी येतो. ही कथा आपल्याला शिकवते की देव कधीही भक्ताचा त्याग करत नाही. खरा पश्चाताप आणि दृढ भक्ती असेल तर कितीही मोठं पाप असेल तरी त्याचा नाश होऊ शकतो. फार प्राचीन काळी हिमालयाच्या कुशीत बसलेले अलकापुरी ही यक्षांची दिव्य नगरी होती. त्या नगरीचा अधिपती होता धनाचा देव यक्षराज कुबेर. कुबेर हे भगवान महादेवांचे परमभक्त होते. रोज पहाटे अत्यंत विधीपूर्वक ते शिवपूजा करत असत आणि त्या पूजेसाठी मानस सरोवरातील ताजी सुगंधी कमळे आणण्याची जबाबदारी हेममाळीवरती होती. हेममाळी स्वभावाने प्रामाणिक आणि मेहनती होता, पण त्याची पत्नी विशालाक्षी अतिशय रूपवती होती. हेममाळीचे तिच्यावर अतोनात प्रेम होते. अनेकदा तो तिच्या सहवासात इतका रंगून जाई की त्याला वेळेचे भान राहत नसे. एके दिवशी पहाटे तो नेहमीप्रमाणे मानस सरोवरावर गेला. त्याने सुंदर सुवासी कमळाने टोपली भरली, पण परतताना त्याच्या मनात विशालाक्षाची आठवण आली. राजवाड्याकडे जाण्याऐवजी तो थेट आपल्या घरी गेला. पत्नीच्या प्रेमात तो इतका हरवून गेला की वेळ कधी निघून गेली हे त्याला कळलेच नाही. तिकडे कुबेराने शिवपूजेची सर्व तयारी केली, पण फुले येत नव्हती. वेळ निघून जात होती. अखेर त्यांनी आपल्या दूतांना हेममाळीचा शोध घेण्याची आज्ञा दिली. दूत जेव्हा हेममाळीच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने पाहिले की तो आपल्या पत्नीसोबत आनंदात मग्न आहे. त्याला ना पूजेचे भान होते ना आपल्या कर्तव्याची आठवण. ही बातमी ऐकताच कुबेराचा संताप अनावर झाला. क्षणाचाही विलंब न करता हेममाळीला दरबारात आणण्यात आलं. भयभीत झालेला हेममाळी थरथरत उभा होता. त्याने अपराध कबूल केला, पण आता वेळ निघून गेली होती. कुबेर क्रोधाने म्हणाले, हेममाळी, तू आपल्या वैयक्तिक सुखासाठी भगवान शंकराच्या पूजेत विघ्न आणलेस. कर्तव्य विसरणाऱ्या सेवकाला क्षमा नाही, म्हणून मी तुला शाप देतो. ज्या शरीराच्या सौंदर्यावर तू मोहित झाला आहेस तेच शरीर कुष्ठरोगाने विद्रूप होईल आणि तू या दिव्य अलकापुरीतून पृथ्वीवर फेकला जाशील. शाप उच्चारताच हेममाळीच्या तेजस्वी शरीरावर पांढरे डाग उमटू लागले. काही क्षणातच त्याचे संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने विद्रूप, त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि पुढच्या क्षणी तो स्वर्गातून खाली पृथ्वीवरील एका निर्जन अरण्यात कोसळला. घनदाट जंगल, आजूबाजूला कोणीही नाही. ना अन्न, ना पाणी, ना आधार, ना भूक, ना तहान आणि रोगाच्या वेदनेने तो तडफडू लागला. पण त्या संकटातही त्याच्या मनातून देवाचे नाव गेले नाही. तो रडत म्हणाला, हे प्रभू, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी माझे कर्तव्य विसरलो. आता या दुःखातून मला कोण मुक्त करणार? रात्रंदिवस जंगलात भटकताना त्याचे शरीर अधिकच अशक्त होत गेले, पण त्याच्या अंतःकरणात पश्चातापाची ज्योत प्रज्वलित झाली होती. त्याला आता समजू लागले होते की संसारातील सुख क्षणभंगूर आहे आणि खरी शांती फक्त देवभक्तीत आहे. एक दिवस चालता चालता त्याला दूरधुराचे लोट दिसले. त्या दिशेने तो कसाबसा चालत गेला.
जवळ गेल्यावर त्याला एका शांत पवित्र आश्रमाचे दर्शन झाले. आश्रमात मंत्रोच्चार घुमत होते. चंदनाचा सुगंध दरवळत होता. हिंस्र पशुही तिथे शांतपणे वावरत होते. थरथरत तो आश्रमाच्या दाराशी पोहोचला आणि शक्ती संपल्याने तिथेच कोसळला. आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी कोसळलेल्या हेमामाळीचा आर्त आवाज ऐकून आश्रमातील शिष्य धावत बाहेर आले. त्यांनी त्या विद्रूप अवस्थेतील माणसाला पाहिले. त्याचे शरीर कुष्ठरोगाने पोखरलेले होते. कपडे फाटलेले होते आणि डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू अखंड वाहत होते. शिष्यांनी करुणेने त्यालाच उचलून आश्रमात आणले आणि महान तपस्वी ऋषी मार्कंडेय यांच्यासमोर बसवले. त्यावेळी ऋषी मार्कंडेय गाढ ध्यानमग्न होते. त्यांच्या मुखावर दिव्य तेज झळकत होते. काही क्षणांनी त्यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या दयाळू नजरेने हेमामाळीकडे पाहताच त्यांच्या मनातील वेदना जणू शांत होऊ लागल्या. ऋषी प्रेमाने म्हणाले, वत्सा, तू कोण आहेस? तुझ्या शरीरावर एवढ्या यातना का आहेत? तुझ्या चेहऱ्यावर स्वर्गीय तेजाची छटा दिसते, पण तुझी अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. हे ऐकताच हेमामाळीला अश्रू अनावर झाले. तो हात जोडून म्हणाला, गुरुवर्य, मी अलकापुरीतील हेमामाळी नावाचा सेवक आहे. रोज मानसरोवरातून कमळे आणून यक्षराज कुबेरांच्या पूजेसाठी अर्पण करणे हे माझे कर्तव्य आहे. पण एके दिवशी पत्नीच्या मोहात पडून मी माझे कर्तव्य विसरलो. त्यामुळे कुबेराने मला कुष्ठरोगाचा शाप दिला आणि स्वर्गातून पृथ्वीवर फेकून दिले. आता या दुःखातून मला मुक्तीचा मार्ग दाखवा. हेमामाळीचे शब्द ऐकून ऋषी मार्कंडेय काही क्षण शांत राहिले. त्यांनी ध्यानदृष्टीने सर्व घटना जाणून घेतली. त्यांना समजले की हेमामाळीच्या मनात आता खरा पश्चाताप निर्माण झाला आहे. ऋषी शांत स्वरात म्हणाले, हेमामाळी, माणसाकडून चूक होऊ शकते, पण जी व्यक्ती स्वतःची चूक स्वीकारते आणि अंतःकरणाने पश्चाताप करते तिच्यावर परमेश्वराची कृपा नक्कीच होते. लक्षात ठेव, पाप कितीही मोठे असले तरी भक्ती आणि प्रायचित्त हे त्यापेक्षा मोठे असते. एकदाच हेमामाळीच्या मनात आशेचा किरण जागा झाला. तो ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, गुरुदेव, मला कोणताही कठीण मार्ग स्वीकारायला तयार आहे, पण मला पुन्हा भगवंताच्या सेवेसाठी योग्य बनवा. तेव्हा ऋषी मार्कंडेय म्हणाले, वत्सा, काही दिवसांनी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील भागवत एकादशी येत आहे. या एकादशीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. या व्रताच्या पुण्याने मोठी पापे नष्ट होतात, रोग दूर होतात आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. तू श्रद्धेने हे व्रत केलंस तर तुझा शाप नक्कीच दूर होईल. हेमामाळीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने पुन्हा एकदा ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाला, गुरुदेव, मला या व्रताची संपूर्ण विधी सांगा. मी माझे जीवन पणाला लावून सुद्धा हे व्रत पूर्ण करेन. ऋषी म्हणाले, एकादशीच्या आदल्या दिवसापासून मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेव. ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे ध्यान कर. दिवसभर उपवास कर. शक्य असल्यास निर्जल राहा. अखंड नामस्मरण कर. कोणाचाही द्वेष करू नकोस आणि रात्रभर जागरण करून भगवंताचे गुणगान कर. हे व्रत केवळ शरीराचा उपवास नाही, तर मनातील अहंकार, मोह आणि वासनांचा त्याग आहे. हेमामाळीने ऋषींचा प्रत्येक शब्द आपल्या हृदयात कोरून घेतला. त्याच्या मनात आता न स्वर्गाचे वैभव होते, न संसाराचा मोह. त्याच्या अंतःकरणात फक्त एकच ध्यास होता, विठ्ठल विठ्ठल. ऋषींनी आश्रमात त्याला एक छोटी कुटी दिली. तिथे बसून हेमामाळीने दिवस रात्र भगवंताचे नामस्मरण करू लागला. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी पश्चातापाचा आणि भक्तीचा होता. शरीराच्या वेदना तशाच होत्या, पण मनात भक्तीची नवीन शक्ती जागृत झाली होती. दिवस पुढे सरकत होते आणि अखेर तो पवित्र दिवस आला, ज्याचा हेमामाळी चातकासारखी वाट बघत होता. भागवत एकादशी. आषाढ कृष्ण पक्षातील ही एकादशी उगवली. पहाटेचा शुभ मुहूर्त होता. पूर्व दिशेला सूर्याची लालसर प्रभा दिसू लागली. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, मंद वारा आणि आश्रमातील वेद मंत्रांचा आवाज संपूर्ण वातावरणाला दिव्यता प्रदान करत होता. ऋषी मार्कंडेय यांनी हेमामाळीला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, वत्सा, आज तुझ्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे. श्रद्धा ढळू देऊ नकोस. हेमामाळी नदीवर स्नानासाठी गेला. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या जखमा ठसठसू लागल्या. वेदना असह्य होत होत्या, पण त्याने तक्रार केली नाही. दोन्ही हात जोडून त्याने सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण केले आणि मनोमन संकल्प केला, हे पांडुरंगा, आजचा हा योगिनी एकादशीचा, भागवत एकादशीचा निर्जल उपवास मी तुझ्या चरणी अर्पण करतो. माझे पाप नष्ट हो आणि माझे मन सदैव तुझ्या भक्तीत रमू दे.
स्नान करून तो आश्रमात परतला. ऋषीने त्याला तुळशीदन, चंदन आणि विठ्ठलाची सुंदर मूर्ती दिली. हेममाळीने अत्यंत भक्तिभावाने पूजा केली आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू अभिषेकाचे पवित्र जल म्हणले. दिवसभर त्याने अन्नाचा तर प्रश्नच नाही, पण पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. तहानेने त्याचा घसा कोरडा पडला होता. भुकेने शरीर थरथरत होते. कुष्ठरोगाच्या जखमांमधून रक्त वाहत होते. तरीही त्याच्या ओठांवर एकच मंत्र अखंड सुरू होता, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. दुपार होता. सूर्याचा प्रखर ताप वाढला. हेममाळीचे शरीर घामाने भिजले होते. वेदना असह्य झाल्या. काही क्षण त्याच्या मनात विचार आला, मी हे व्रत पूर्ण करू शकेल का? पण पुढच्या क्षणी त्याला ऋषी मार्कंडेय यांचे शब्द आठवले. खरी भक्ती संकटातच सिद्ध होते. हे आठवताच त्याने पुन्हा डोळे मिटले. त्याच्या मनात पंढरीचा सावळा विठ्ठल उभा राहिला. विटेवर उभा असलेल्या कटेवर हात ठेवलेल्या करुणेने भरलेला तो श्री विठ्ठल जणू त्याच्याकडे प्रेमाने पाहत होता. रात्र झाली. आश्रमात हरिनामाचा गजर सुरू झाला. ऋषी, शिष्य आणि तपस्वी सर्वच जण भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे भजन करू लागले. हेममाळीनेही त्यांच्यात बसला. शरीराने तो अशक्त होता, पण मनाने पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला एक विलक्षण अनुभव आला. ध्यानात त्याला संपूर्ण आश्रम तेजाने उजळून निघाल्यासारखा दिसू लागला. वातावरणात दिव्य सुगंध दरवळू लागला. त्याला जाणवले की कुणीतरी अदृश्य शक्ती त्याच्या मस्तकावर करुणेने हात ठेवत आहे. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, हे विठ्ठला, मी तुझा अपराधी आहे, पण आता माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तुझेच नाव आहे. माझा उद्धार कर. रात्रभर अखंड नामस्मरण आणि जागरण केल्यानंतर ब्रह्ममुहूर्त जवळ आला. आता भागवत एकादशीची रात्र संपत आली होती. ऋषी मार्कंडेय आणि हेममाळीकडे पाहिले आणि त्यांच्या मुखावर समाधानाचे स्मित उमटले. त्यांना जाणवत होते की हेममाळीची भक्ती आता परिपूर्ण झाली आहे आणि परमेश्वराच्या कृपेचा क्षण अगदी जवळ आला आहे. ब्रह्ममुहूर्त उजळला. अगदी एकादशीची पवित्र रात्र संपली होती. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणाने संपूर्ण आश्रम सुवर्णमय झाला होता. ऋषी मार्कंडेयाने हेममाळीला प्रेमाने हाक मारली आणि म्हणाले, वत्सा, आता नदीवर जाऊन स्नान कर. द्वादशीच्या या शुभ क्षणी तुझ्या भक्तीची परीक्षा पूर्ण होईल. हेममाळी थरथरत्या पावलाने नदीकाठी पोहोचला. त्याने दोन्ही हात जोडून भगवान श्री विष्णू, पांडुरंग आणि ऋषी मार्कंडेय यांना वंदन केले. त्यानंतर त्याने शांतपणे पवित्र नदीत डुबकी मारली. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली. पाण्यातून वर येताच एक अद्भुत चमत्कार घडू लागला. त्याच्या शरीरावरील कुष्ठरोगाचे डाग हळूहळू नाहीसे होऊ लागले. वर्षानुवर्षे वाहणाऱ्या जखमा भरून आल्या काळवंडलेली त्वचा पुन्हा सोन्यासारखी तेजस्वी झाली. काही क्षणातच हेममाळीचे संपूर्ण शरीर पूर्वीप्रमाणे सुंदर, निरोगी आणि दिव्य तेजाने उजळून निघाले. हे दृश्य पाहून तो स्वतः स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो नदीकाठी गुडघे टेकून मोठ्याने म्हणू लागला, विठ्ठला विठ्ठला, तुझी कृपा अगाध आहे. माझ्यासारख्या पापी जीवावरही तू दया केलीस. त्याच वेळी ऋषी मार्कंडेय तेथे आले. त्यांनी हेममाळीकडे पाहिले आणि समाधानाने स्मित केले. ते म्हणाले, हेममाळी, हा चमत्कार माझा नाही, ही योगिनी एकादशीच्या व्रताची महती आहे आणि तुझ्यावर निष्कपट पश्चातापाचे फळ आहे. जिथे खरी भक्ती असते तिथे परमेश्वर स्वतः धावून येतो. हेममाळीने ऋषींच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तो म्हणाला, गुरुदेव, आज मला समजले की शरीराचे सौंदर्य क्षणभंगूर आहे, पण भक्तीचे तेज अमर आहे. आजपासून माझे संपूर्ण जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण आहे. ऋषीने त्याला आशीर्वाद देत सांगितले, आता अलकापुरीत परत जा. यक्षराज कुबेरांची क्षमा माग, पण लक्षात ठेव, पुन्हा कधी कर्तव्यापासून दूर जाऊ नकोस. भक्ती आणि कर्तव्य यांची साथ कधी सोडू नकोस. हेममाळीने आश्रमातील सर्वांना नम्रपणे निरोप दिला. जंगलातून परत जाताना त्याला प्रत्येक झाडात, प्रत्येक फुलात आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत विठ्ठलाचे दर्शन होत होते. त्याच्या ओठावर अखंड नामस्मरण सुरू होते. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो पुन्हा अलकापुरीच्या सुवर्ण प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. पहारेकऱ्यांनी त्याला पाहिले, पण त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्याच्यासमोर उभा असलेला तेजस्वी पुरुष तोच हेममाळी आहे हे ओळखणेच अशक्य झाले आहे. ही बातमी क्षणात यक्षराज कुबेरापर्यंत पोहोचली. कुबेर स्वतः राजवाड्यातून बाहेर आले. त्याने हेममाळीकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. त्यांच्या शापाने विद्रूप झालेला सेवक आज दिव्य तेजाने उजळून उभा होता. कुबेराने गंभीर आवाजात विचारले, हेममाळी, हे कसे घडले? कोणत्या तपश्चर्येने तुला हे दिव्य रूप पुन्हा प्राप्त झाले? हेममाळीने नम्रपणे हात जोडले, डोळ्यात अश्रू आणले आणि म्हणाला, महाराज, हा माझा पराक्रम नाही. हे सर्व योगिनी एकादशीच्या, भागवत एकादशीच्या व्रताचे पुण्य
पुण्य ऋषी मार्कंडेयाच्या कृपेचे आणि श्री विठ्ठलाच्या अमर करुणेचे फळ आहे. हे ऐकताच कुबेरांच्या मनात कठोरता विरघळू लागली. हेममाळीचे शब्द ऐकताच यक्षराज कुबेर काही क्षण शांत उभे राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर तोच जुना प्रसंग उभा राहिला. कर्तव्य विसरलेला सेवक, दिलेला कठोर शाप आणि आज त्याच सेवकाच्या चेहऱ्यावर झळकणारे दिव्य तेज. कुबेराच्या अंतःकरणात करुणा जागी झाली. त्यांनी पुढे येऊन हेममाळीला प्रेमाने उभे केले आणि म्हणाले, हेममाळी, आज मला समजले की खरा विजय हा शक्तीचा नसतो, तर पश्चाताप आणि भक्तीचा असतो. भागवत एकादशीच्या व्रताने तुला केवळ रोगमुक्तच केलं नाही, तर तुला आध्यात्मिक दृष्ट्याही महान बनवलं आहे. आता हेममाळीने नम्रतेने उत्तर दिले, महाराज, तुमचा शाप माझ्यासाठी शिक्षा नव्हती, तर माझ्या आयुष्यातील योग्य दिशा देणारा आशीर्वाद ठरला. जर तो शाप मिळाला नसता तर मला भक्तीचा खरा अर्थ कधीच समजला नसता. इतक्यात विशालाक्षी धावत आली. अनेक दिवसांच्या विरहानंतर तिने आपल्या पतीला पुन्हा दिव्य रूपात पाहिले आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हेममाळीच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाले, नाथ, आज देवाने माझी प्रार्थना ऐकली. तुमचे हे तेज पाहून माझे जीवन धन्य झाले. हेममाळीने तिला उभे केले आणि शांतपणे म्हणाला, विशालाक्षी, आजपासून आपला संसार केवळ सुखासाठी नाही, तर भगवंताच्या सेवेसाठी असेल. आपल्या प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे नाम असेल. कुबेराने संपूर्ण अलकापुरीत आनंद उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. देव, यक्ष, गंधर्व आणि अप्सरा सर्वजण हेममाळीच्या परत आलेचा उत्सव साजरा करू लागले. फुलांचा वर्षाव झाला. शंखनाद घुमू लागला. सर्वत्र विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर दुमदुमू लागला. कुबेराने हेममाळीला त्याचे जुने पद आणि मान सन्मान परत दिला. पण हेममाळीने विनम्रपणे हात जोडले आणि म्हणाला, महाराज, मला वैभवाची इच्छा नाही. मला फक्त देवसेवा, संतसेवा आणि भक्तीचे जीवन जगायचे आहे. हे ऐकून कुबेर अत्यंत प्रसन्न झाले. त्याने हेममाळीला आशीर्वाद देत सांगितले, आजपासून तू केवळ माझा सेवक नाहीस, तर भक्तीचा आदर्श आहे. तुझे जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल. त्या दिवसापासून हेममाळी प्रत्येक एकादशीला श्रद्धेने उपवास करू लागला. गरिबांची सेवा, संतांचा सत्कार आणि भगवंतांचे अखंड नामस्मरण हेच त्याचे जीवन बनले. प्रत्येक फूल तोडताना तो प्रथम विठ्ठलाचे स्मरण करत असे आणि मग तो भगवान शंकरांना अर्पण करत असे. असे म्हणतात की भागवत एकादशीच्या व्रताचे पुण्याने हेममाळीला शेवटी भगवान विष्णूंचे परमधाम प्राप्त झाले. त्याचे नाव त्रिभुवनात अमर झाले. आजही जो भक्त श्रद्धेने भागवत एकादशीचे व्रत करतो, कथा ऐकतो किंवा सांगतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात, पापांचा क्षय होतो आणि मनाला शांती प्राप्त होते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.